बाळामध्ये आता बरीच सुधारणा झाली आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही घेऊ शकतो? हो. सिद्धू आणि पवनाची लेक, माझी नात किती गोड आहे आणि किती नाजूक. पण या लहानग्या जीवाला खूप मोठा लढा द्यावा लागला. बाबा, ही अगदी सिद्धू सारखी दिसते ना? हे मात्र डोळे बघ ना, भावण्यासारखं येतं अगदी आपल्या. मला पण बघायचंय बेबीला. हे घे. किती क्यूट आहेस तू बेबी. तुला माहितीये का मी कोण आहे? मी तुझी ताई आहे, ताई, आनंदी ताई. बस त्यावर. हो नीट पकडा. हो. बाळा, तुला माहितीये का तू कोणाच्या मांडीवर आहेस? तू आहेस ना तुझ्या ताईच्या मांडीवर आहेस, आनंदी ताईच्या. आता आपण दोघं मिळून ना एक टीम झालंय. आपण रोज खेळायचं आणि खूप मस्ती करायची. आजोबा, बाळ किती क्यूट आहे ना? खरंच ग सिंचना, या लहानग्या जीवाने क्षणभर का होईना पण आपल्या सगळ्यांना आपलं दुःख विसरायला लावलं. आता माझी भावना लवकरात लवकर बरी होऊ दे बस. हो बाबा. आई, आई माझ्याकडे बघा ना. आई, जॉब करते कळत नाही का तुला? आई तुमची काय अवस्था झाली आहे? तुमचा चेहरा बघा कसा झालाय. आई प्लीज एक घोट पाणी तरी प्या. आई, आई नको मला, काही नको. जोपर्यंत माझी भावना शुद्धीवर येते, अन्नाचा कण घेणार नाहीये मी, पाण्याचं थेंब घेणार नाहीये. माझी भावना लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे. आई नका ना असं हट्ट करू. तुम्हीच जर असं केलं तर कसं चालेल? भावना ताई जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा तिला तिच्या आईचीच काळजी करावी लागेल. तुम्हाला जर काही झालं नाही तर भावना ताई स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आई प्लीज, तिच्यासाठी तरी एक घोट पाणी घ्या प्लीज. आई नाही, काही होणार नाही मला, आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास. तो माझ्या लेकीलाही बरं करणार आणि मला पण काही होणार नाही. आई आई काय होतंय तुम्हाला? आई आई काय होतंय तुम्हाला? आई 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 डोळे उघडा ना. काही होणार मला, आणि माझ्या लेकीला पण काही नाही होणार. माझ्या देवावर पूर्ण विश्वास. आई काय नाही होणार. आई आई वीणा वहिनी, आजी कोणीतरी बाहेर या प्लीज. आईला चक्कर येते. आई आई डोळे उघडा ना वीणा वहिनी. आई 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 असं नको करू. काय नाही होणार तुम्हाला. वीणा वहिनी, आजी. काय झालंय भावना? काय झालंय? मिस्टर गाडे पाटील, प्लीज प्लीज तुम्ही बाहेर जा. नाही नाही हे बघा, मी भावना सोडून कुठे जाणार नाहीये. बघा पेशंटची कंडिशन बघा आधी, आम्हाला आमचं काम करू द्या. मी माझ्या तारीकडे मी काही डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला, पण प्लीज मी कुठे जाणार नाहीये. नाही लक्ष्मी, कसं वाटतंय का तुला? बरं वाटतंय ना? ठीक आहे,
नका इतकी काळजी करू. काळजी नका करू म्हणजे कशी काळजी नाही करणार? अगं गेल्या 24 तासात तू अन्नाचा एक कणही पोटात घेतला नाहीस, पाणी नाही प्यायलीस तू. आणि तू अगं तुला माहितीये का डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की शुगर लेवल इतकी कमी झाली आहे, कदाचित तू बेशुद्ध पडली असती सगळं. मग दुसरा काय पर्याय होता? माझी पोर शुद्धीवर आली नव्हती. तिचं बाळ, त्या निष्पाप बाळासाठी एवढं तर करायलाच हवं होतं ना. तुला काय वाटतंय लक्ष्मी, मला भावनाची काळजी नाहीये? अगं माझ्याही काळजाचा तुकडा आहे ती. हे बघ लक्ष्मी, ही वेळ असा स्वतःला त्रास करून घ्यायची नाहीये ग. स्वतःला वेठीला धरून काय उपयोग होणार आहे? आत्ता गरज आहे ती आपल्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची, तिला धीर देण्याची. लक्ष्मी, माझं एक मागणं आहे तुझ्याकडे. हे बघ, मी हॉस्पिटलमधनं भावनाच्या तब्येतीची सगळी माहिती तुला देत जाईल, अगदी वेळोवेळी देत जाईल. मात्र तू इथे स्वतःची हेळसांड नाही करून घ्यायची, काळजी घ्यायची स्वतःची. डॉक्टरनी सांगितलंय तसं वेळोवेळी जितकं जाईल तितकं, पण खायचं करशील नाही का? करेन, पण तुम्ही सुद्धा वचन द्या, भावनाच्या अगदी बरोबर राहाल, तिला एक क्षण नजरेसमोरून दूर करणार नाहीत. लक्ष्मी, मी तुला वचन देतो, मी भावना बरोबर सतत असेन, एक क्षणही तिला एकटीला सोडणार नाही. मात्र तू स्वतःची नीट काळजी घे.